श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना घडतात, तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय याविषयी आपण सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नारळ उभा फुटल्यास काय होते, नारळ आपोआप तडकल्यास काय होते, नारळ आतून खराब निघाल्यास किंवा नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकट असतात. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. तर बघा, कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवारा देखील नसावा असे देखील म्हटले जाते. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते. कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते. लक्ष्मी, गणपती किंवा विष्णूंचं स्वरूप म्हणून श्रीफळ पूजतात. कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्ण होत नाही. नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण याची आराधना करतात. अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावरही नारळ स्थापन केला जातो. अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो, तर अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे रोप उगवण्याचीही सुरुवात होते. मार्गशीर्ष महिन्यात अथवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानला जातो. आपल्याकडे नारळासंबंधित अनेक समजुती आहेत. म्हणजे नारळ एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं. नारळ नासका निघाला म्हणजे नारळ पावला, चांगलं झालं असं म्हणतात. नारळ फोडणे हे शुभतेचं प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण, हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचे प्रतीक आहे. कोणताही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो की तुम्ही तुमचा अहंकार, गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात. तर बघा, कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजे बीज स्वरूपात एका नव्या जीवाची, आयुष्याची सुरुवात होणे. हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. अध्यात्मामध्ये नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिले जाते. ही प्रगतीची चिन्ह समजली जातात. त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभसूचक असल्याचे अनेकांची धारणा आहे. बघा, काही संदर्भात नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो. बघा, ज्योतिष विद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात. नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले आहे. काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात. नारळाला मनुष्याप्रमाणे 2 डोळे आहेत, एक तोंड देखील आहे. नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृता समान मानतात. नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे. नारळाला पूजा, यज्ञ, हवन यांसारख्या गोष्टी खूप महत्त्व दिले गेले आहे. प्रसादाच्या स्वरूपातही नारळ दिला जातो. अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते. तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं. नारळ प्रत्येकाची इच्छा, मनोकामना पूर्ण करतो, कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते. पौराणिक कथेनुसार इंद्रदेवांवर महर्षी रागवले त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला. त्या स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली. त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली. म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते. पूर्वी कर्मकांडाने हवनमध्ये बळी देण्याची प्रथा होती. बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तींचा. हळूहळू ही प्रथा बंद झाली. फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली. त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली. नारळाला कल्पवृक्ष समजले जाते.
नारळ प्रत्येक आजारांवर रामबाण उपाय आहे. शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो. या फळाचा त्याच्या पाण्याचाही खूप उपयोग होतो. आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते. या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ असून एक बीज आहे, जी वनस्पती उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे. नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे. स्त्रिया बियांच्या रूपात मुलाला जन्म देतात, म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये. असे करणे शास्त्र, वेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे. देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात. नारळ ही धनाची देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्त्वाचे आहे. पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असे नाही. उलट नारळ खराब होणे शुभ असते. याला नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू होत असते. जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे संकट नारळाने आपल्यावर घेतले असते, म्हणून तो नारळ स्वतः तडकतो. त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत असतो. हे आपल्या घरावर आलेले संकट टळलेले असते. या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधले आहे, कारण यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते. नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात. असं म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळी दुःख दूर होतात. नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही, तर सर्व शुभ कामाच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो. पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे तो देवांच्या चरणामध्ये समर्पित केला जातो. घरच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते. नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि गरिबीपासून मुक्ती मिळण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा. त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा. हे किमान मंगळवारी नक्की करा. हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान चालीसा देखील वाचत राहा. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. यावेळी हनुमानांची सात्विक स्पंदने नारळात यावीत यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. मात्र हनुमानजीला वाहिलेला हा नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्या शास्त्रामध्ये म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळाचे झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुख शांती नांदते. वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते. त्याचबरोबर घरात होणारे वादविवाद टाळले जातात. त्याचसोबत घरात सुख समृद्धी नांदते. नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे. आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर धार्मिक महत्त्व सोबत असणारं हे झाड आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपले पोट, डोके थंड राहते. पाण्याचा नारळ एखाद्यावर 21 वेळा उतरवून मंदिरात जाळतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतील. तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता. असे केल्याने आर्थिक चणचण ही लवकर संपुष्टात येईल असे म्हटले जाते की जर अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते. घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाहीत, परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले तर ते दुसरी बाब आहे. पण नारळाचे झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते. तंत्र उपायांमध्ये विविध वास्तूंचा
उपयोग केला जातो। त्यामध्ये एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे ती म्हणजे लघु नारळ। हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडी लहान असतात। पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकते। लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायांमध्ये केला जातो। विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायांमध्ये हा प्रामुख्याने केला जातो। तर बघा, लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावे। एका चौरंग किंवा पाटावर 5 लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे। प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा। 27 वेळेस पुढील मंत्राचा जप करावा। तो मंत्र असा आहे, ऐं ह्रीं श्रीं या मंत्राचा 27 वेळेस मनातल्या मनात जप करावा। या धनलाभाची प्राप्ती होते। त्यासोबत 11 लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीच विद्मही विष्णू पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा 2 माळ जप केल्यास त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे। या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते। शनिदेवांचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात 7 लघु नारळ अर्पण करावे। त्यानंतर एक छोटे नारळ नदीत प्रवाहित करावे। असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून शनिदोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते। नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला। जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळलेला लाकडाप्रमाणे झालेला असतो। नारळ फोडताना तो नारळ धरलेला असतो। नारळाची शीर त्याच्या मध्यभागी असते, त्यावर आघात होतो आणि शिरेवर त्याचे 2 भाग होतात। खूप नारळ फोडल्यानंतर एखादा नारळ उभा फुटतो म्हणून तो शुभ संकेत असतो आणि खराब नासका नारळ जर निघाला म्हणजे तो पावला असे म्हटले जाते। काही नाही, फक्त हळहळ वाटायला नको। खोबरे खायला मिळाले नाही म्हणून आणि पैसे वाया गेले म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे। म्हणजेच एका नारळ खराब निघाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो, पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडला जातो आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही। खरं तर हे चांगलंच आहे। प्रत्येक गोष्टीची आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्यालाही या बाबतीत पॉझिटिव्ह घडत राहतं। बघा, तर मग या आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाविषयीची ही जी माहिती घेतली ती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज ताईंनो माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते। उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।